मी गुंजन। न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं, निकालावर संजय राऊतांचं वक्तव्य। अमित शहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही, जयंत पाटील यांची टीका। भारतीय नागरिकांनी लेबनॉन देश सोडावा, युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर। आणि लाडक्या बहिणीला मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार? मोफत सिलेंडर न दिल्याने महिलांमध्ये संभ्रम असतो। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात शिवडी सत्र न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवस तुरुंगवास आणि 15,000 रुपये दंड ठोठावला। न्यायालयाच्या या निकालावर संजय राऊतांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की मुख्य न्यायमूर्तींच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला जात असतील तर मग आमच्यासारख्या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना न्याय कसा मिळेल? विधानसभेच्या आधी मला सरकार तुरुंगात टाकतंय, असं मत यावेळी संजय राऊत यांनी मांडलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपाची महाराष्ट्रात नुकतीच बैठक झाली। यावेळी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा असा सल्ला शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला। या बैठकीबाबत बोलताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे। औरंगजेब 26 वर्षे महाराष्ट्रात राहिला, पण मराठी माणसाचे राज्य त्याला मोडता आले नाही। तसेच शहांनाही आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1,500 आणि वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने केली। या घोषणेला महिनाभराचा कालावधी उलटला, परंतु चालू महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे। तसेच घोषणा केलेल्या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देखील अजूनपर्यंत देण्यात आलेला नसल्याने महिलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। इस्रायल आणि लेबनॉनमधील तणाव आणखी वाढला असून या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या युद्धाबाबत आता भारत सरकारही सतर्क झाले असून भारताने आपल्या नागरिकांना लेबनॉन देश सोडण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे। तसेच भारतीयांना लेबनॉनमध्ये न जाण्यास सांगण्यात आले आहे। इस्रायल लवकरच लेबनॉनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जाते। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हसन मुश्रीफांना शरद पवार मुलाप्रमाणे वागवायचे आणि सुप्रियाताई मोठा भाऊ म्हणून राखी बांधायच्या। त्यांनी ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी नात्याचा सौदा केल्याची सडकून टीका समरजित घाटगे यांनी केली आहे। एक समजून घ्या की ज्यांनी जे काही चुकीचे वक्तव्य केले ते का केले? कारण
एक काळ होता की हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. मी आता काय शब्द वापरतोय, काय बोलतोय, शांतपणे ऐका. एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे, चिरंजीवच होते. सुप्रिया ताई त्यांना धाकट्या भावासकं राखी बांधायचे, थोरल्या भावांसकं राखी बांधायचे, बरोबर नाही? सुप्रियाताई राखी बांधायचे. हे संबंध होते, हे नातं होतं. राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो, पण त्यांनी केलं काय? त्यांनी या नात्याचा सौदा केला. बरोबर शब्द आहे? या नात्यांचा सौदा केला, या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी. बरोबर? डील केली, या संबंधांचा सौदा केला. आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही. शासनाच्या कामगार विभागाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. ज्या ज्या कामगारांनी नोंदणी केली आहे त्यांना कार्ड मिळाले आहे. त्यांना घरगुती साहित्याची पेटी आणि इतर साहित्याचा लाभ देण्यात येतो. आता फक्त भाजपा नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघातच शिबिरे लावून साहित्य वाटपाचे काम सुरू असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघात हे शिबिर होऊच नये असं सत्ताधाऱ्यांचं धोरण असल्याची टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली आहे. पण या योजनेचा फायदा फक्त भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं या सामान वाटपाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्याच मतदारसंघामध्ये फक्त शिबिरं लावून त्या ठिकाणी हे काम वाटपाचं चालू आहे. पण जे आमदार काँग्रेसचे आहे, जे आमदार राष्ट्रवादीचे आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये या योजनेचा फायदा मिळू नये या पद्धतीनं राज्य शासनाचं धोरण आहे. माझ्या काटोल आणि नरखेड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांनी रजिस्ट्रेशन केलं, पण सरकारी दबावाखाली हे बांधकाम कामगार खात्याचे अधिकारी आमच्या काटोल मतदारसंघामध्ये, नरखेड मतदारसंघामध्ये वाटप करीत नाही. सातत्यानं 3 महिन्यापासून आम्ही त्यांना पत्र लिहितो आहे की आमच्या काटोल नरखेड मतदारसंघाच्या बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप व्हावं, घरगुती साहित्य त्यांना मिळावं, यासाठी त्या पद्धतीचं वाटपाचं शिबिर आपण लावा. पण हे आयुक्त, जिथले अपर आयुक्त आहेत कामगार विभागाचे, हे राजकीय दबावाखाली हा निर्णय घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हे जर तुम्ही 2 दिवसामध्ये शिबिर लावले नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ व त्याचबरोबर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करू. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्याला पीक विमा जास्त मिळतो आणि शेवगाव तालुक्याला मात्र कमी मिळतो. असा भेदभाव का? शेवगाव तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेवगाव तालुक्याला पीक विमा कमीच का दिला, असा सवाल बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सेवा संस्थेचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी केला आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. गरजेचं आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी संगमनेर सारख्या तालुक्याला 118 कोटी रुपये विमा बाटला, 100% बागायती संगमनेर, 190 पाथर्डी तालुक्याला 90 कोटी विमा बसला आणि आपल्या शेवगाव तालुक्याला फक्त 9 कोटी विमा बसतो. आपल्याला हे आजच्या ठराव घेऊन याचं कलेक्टरकडे फॉलोअप घेऊन पाठपुरावा करून जिल्हा कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, यांच्याकडे आपल्याला मागणी करायची का हा आमचा तालुका का वगळला गेला. आमचे शेतकरी म्हणजे पाथर्डीला नुकसान झालं, शेवगावच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही का? आणि 9 कोटी कसं काय बसतो? सर्वात कमी नगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला विमा बसला असेल? शेवगाव तालुक्याला आहे. प्रत्येक तालुक्याची काहीकडे आकडेवारी असेल कोणाकडे मोबाईल मध्ये. त्याच्यामुळं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तो जर विमा बसला असता शेतकऱ्याचं कर्ज फिटलं असतं. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. आकृतीबंधाची अंमलबजावणी करा यासह अन्य मागण्यांना घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. या संपात गोंदिया जिल्ह्यातील 31 कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागील 2 वर्षात तांत्रिक बाबींचा बाऊ करून आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस सरकार टोलवाटोलवी करतंय असा आरोप करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथील सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य RTO संघटना यांच्यामार्फत पुकारलेल्या संपामध्ये दिनांक 24 सप्टेंबरपासून आम्ही सर्व सामील आहोत. परिवहन विभागाचे आकृतीबंध 2022 पासून लागू झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. वरिष्ठ पदांचे जे RR अजून प्रलंबित असल्याचे कारण देण्यात येत आहेत. वरिष्ठ पदांच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. वेतन श्रेणी व वेतन त्रुटीचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच महसूल क्षेत्रानुसार जे बदल्या झालेल्या आहेत त्याकरिता कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. या मागण्यांसंदर्भात आमचं कालपासून आंदोलन झालेलं आहे. गोंदिया येथील परिवहन विभागाचे सर्व कर्मचारी त्यामध्ये सामील आहेत. जोपर्यंत शासनामार्फत आमच्या मागण्यांचा रास्त विचार होणार नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन सुरू राहणार आहे. रायगडच्या खोपोलीतील झेनित धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांपैकी एक तरुणी वाहून गेल्याची घटना घडली असून 2 महिलांना वाचवण्यात अपघातग्रस्त टीमला यश आलं आहे. तर वाहून गेलेल्या तरुणीचा 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह मिळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी खोपोलीतील काही जण फिरण्यासाठी झेनित धबधब्यावर गेले होते. मात्र अचानक धबधब्याचे पाणी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहात 3 महिला वाहून गेल्या. मात्र तात्काळ माहिती मिळाल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या अपघातग्रस्त टीमला 2 महिलांना वाचवण्यात यश आलंय. आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 4:15 वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनित वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत. तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व 2 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं. पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली. तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं. 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले. कोल्हापूर शहरात पिण्याच्या पाण्याचे पितळी मीटर चोरणाऱ्या टोळीतील सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कबनूर परिसरात सापळा लावून जेरबंद केलाय. प्रदीप मस्के आणि बाळू गोसावी अशी चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून 1,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करतायत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे मीटर आहेत ते चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसामध्ये वाढले होते आणि पाण्याचे मीटर हे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना पाण्याचे मीटरच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांचे पथक यांनी तांत्रिक माहिती घेतली असता प्रदीप मस्के हा अभिलेखावरील आरोपी हा पाण्याचे मीटर चोरीत असल्याबाबतची सर्व माहिती मिळाली. त्यास सापळा लावून कबनूर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून 10 पाण्याचे मीटर हस्तगत करण्यात पोलीस पथकास यश आले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता ते पाण्याचे मीटर बाळू गोसावी यास विकत असल्याचे निष्पन्न झाले. बाळू गोसावी यास देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता 29 पाण्याचे मीटर असे एकूण 39 पाण्याचे मीटर हस्तगत करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे. हे सर्व मीटर कुठून चोरले याबाबत माहिती घेतली असता सर्व मीटर हे लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजवाडा या पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल असून 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपीकडून सर्व मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई आम्ही राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.